नमस्कार, मी वर्षा सुर्वे माझ्या एक्सप्लोरिंग एव्हरी बीट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आहे शनिवार। जसे की तुम्हाला माहिती आहे की मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकवाची सुरुवात होते आणि ते म्हणजे बाईला नटण्याची एक संधी असते आणि तसाच एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज आमच्या अंगणवाडीमध्ये ठेवलेला आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सगळं दाखवते। ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत। नमस्कार, मी राजेश्री बोबले, मी शर्मिला गुरुळ। तर ही छान अशी हळदी कुंकवाची रांगोळी काढली आहे। सांगा आता नाव। मी राजेश्री रवींद्र बोबले। मी मनीषा सचिन मुटे। मी परत शर्मिला गुरुळ। मी सुनीता मुठे। मी दिशा मालुसरे। मला फक्त आपल्या अध्यक्षांचं आगमन झालेलं आहे, सगळ्यांनी टाळ्यांनी स्वागत करा। बघा किती जण आल्यात आमच्या सेविका। सांगितलं बायका बसले म्हणून त्यांनी आता लवकर आले। तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। कार्यक्रमाची सुरुवात छोट्याशा स्वागत गीताने करूया। स्वागत गीत बोलणार आहेत राजश्री बोबले, त्यांनी पुढे यावं। मी राजेश्री बोबले। आज आपला हळदी कुंकू आहे आणि मी स्वागत गीत बोलत आहे। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नामो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नामो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो। आता आपण समिता कांबळे मॅडमचं स्वागत करणार आहे। त्यांच्या ओळखीची काय आवश्यकताच नाही आहे, कारण स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या समिता कांबळे आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी असतात। कुठेही स्त्रियांचा कार्यक्रम असला, स्त्रियांना कशाची गरज असेल तर त्या नेहमी उभ्या राहतात। माझी आणि त्यांची एवढी जास्त ओळख नाही अंगणवाडीला, मी जरी कामाला असली तरी मी नाही, फक्त कार्यक्रमामध्येच त्यांना बघितलेलं आहे। असं प्रत्यक्षात आपलं काय एवढं हे नाही आहे, पण तरी पण मला माहिती की तुम्ही प्रत्येक ठिकाणी असता आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करतात, प्रत्येक ठिकाणी जातात, स्वतःहून जातात। असं कुठल्याही असं नाही की मी इथे जाणार नाही, मी तिथे वेळ काढतात, सगळ्यांसाठी वेळ काढतात आणि सगळ्यांच्या कार्यक्रम। आणि आजचाही कार्यक्रम त्यांच्या सहकार्यामुळेच होतोय, म्हणून आपण त्यांचं स्वागत करणार आहे। त्यांचं स्वागत करतील सेजल गवले, पुष्पगुच्छ देऊन। करणारे अध्यक्ष अनिल उगवे त्यांच्या मिसेस आज इथे हजर आहेत। त्यांना काही कारणानिमित्त यायला जमलेलं नाही आहे। तर स्त्री शक्तीचा कार्यक्रम आहे तर स्त्रीलाच पाठवले आहे, त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे। आज त्यांचं पण स्वागत करूया। सुशीला त्यांचं स्वागत करतील। झाल्याशिवाय आपला हा कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही। त्याच्या स्मरणार्थ मी 2 ओळी बोलते। जिच्यामुळे दीनदुबळ्याची शिकल्या मुली आणि मुले, जिच्यामुळे दीनदुबळ्याच्या शिकल्या मुली आणि मुले, अशा ह्या माझ्या आई शिक्षण जननी सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले। याच्यापुढे सविता कांबळे मॅडमला मी सांगेल की तुम्ही 2 शब्द बोलावे, म्हणजे थोड्या वेळाने आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू करताय। तो करा जेवल्यात बोलते
हळदी कुंकू ठेवलेलं आहे. सगळ्या अंगणवाडी सेविकांना पहिल्यांदा शुभेच्छा देते आणि माझ्या सगळ्या इकडे राहणाऱ्या रहिवासी आहेत सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. त्यांनी जसं सांगितलं सावित्रीबाई फुले बसा नाही होत्या आणि त्या अमर आहेत. आपण त्याच्यासाठी आहोत कारण त्यांच्यामुळेच आपण शिक्षण घेऊन तो पाया उभारलाय. त्यांनी सांगितलंय म्हणून मुली शिकल्या त्या सावित्रीबाई फुलेंमुळे. आणि मी जी आहे त्या संविधानामुळे आहे. एक संविधान आहे त्याच्यामुळेच सगळ्या जण नगरसेवक होऊ शकतात आणि सगळेजण हे करू शकतात. नगरसेवक कोणी होऊ शकतं, ज्याला उभं राहायचंय ते उभं राहू शकतं. पण हा हक्क फक्त संविधानाने दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामुळे आम्हाला सगळ्यांना हक्क मिळाले. महिलांचा म्हटलं तर हळदी समारंभ आता या आल्यात आमच्या अंगणवाडी सेविका. सगळ्या त्यांचा वेगळा वेश असतो पण आज त्या अंगणवाडी सेविका दिसत नाही कारण त्या एक चांगल्या नटून आलेल्या गृहिणी आहेत आणि खूप सुंदर. नटायला सगळ्यांनाच आवडतं. पण तुम्ही जर या लोकांना सांगितलं असतं आज अंगणवाडीत या अंगणवाडीत हळदी कुंकू तर सगळ्या नटून आल्या असतात. काय का देता सगळ्या अशाच आल्यात. ते मला वाईट वाटतं त्यांना अचानक सांगितलं मग त्यांना नटून आल्या असतं मग मला बघायला मिळालं असतं ना. कारण आपण हा थंडीतच केला जातो हळदी कुंकू. हळदी कुंकूमध्ये तिळाचा लाडू दिला जातो. त्या एक तीळ असतो हा लाडू आहे. या एका तिळाच्या लाडूमध्ये असंख्य तीळ आहे आणि त्याला जोडणारं काय असतं गुळ. मग आपलं प्रेम हे असं घट्ट असावं म्हणून तो तिळाचा लाडू दिला जातो हा थंडीत. कारण त्या लाडवाला गोडवा आहे तो गुळाने आणि आपण एकमेकांना देतो ते आपलं प्रेम वाढवण्यासाठी. म्हणून तिळाचा लाडू जर फोडला तर तुम्ही असंख्य तीळ असतात ते तोडू शकत नाही. म्हणूनच हळदी कुंकामध्ये आपण तिळाचा लाडू दिला जातो आणि आपलं प्रेम वाढवत जातो. याला मला यांनी बोलवलं. मी सगळीकडे नेहमी बोलवलं तर जाते. मला बोलवलं तर मला महिलांना भेटायला फार आवडतं कारण मी एकच तुमच्यासारखी महिला आहे. त्यामुळे मला ज्या समस्या तुमच्या त्या माझ्या पण आहेत. तो काय वेगळ्या नाही आहेत का वेगळ्या का वेगळ्या नाही मी तुम्हाला सांगू का. आपण घरात किती काम करतो. काम करताना आपण सांगतो आपल्या पतीला मला जरा तरी ह्याच्यात मदत करा त्याच्यात मदत करा. पण ती मदत कशी होते वरून होते. हा करणार हो करणार आहे की. कारण माझं शरीर चाललंय ना आणि मला उद्या डब्बा बनवायचा आहे मुलाचा नवऱ्याचा म्हणून त्या शरीराकडे लक्ष देत नाही. माझी एक विनंती आहे ज्याला देखील प्रॉब्लेम असेल ना त्यांनी पटकन डॉक्टरकडे जा. कारण पाय दुखत असला तर बोललो ना पायच दुखतोय ना नुसता अजून काय उभं राहून मी चपात्या तर करू शकते थोड्या वेळ बसेल आणि नंतर पण नका करू. कारण आपण आपल्या शरीरासाठी आपण जर चांगलं असेल तर आपलं पाठचं घर चांगलं राहतं. म्हणून शरीरासाठी आरोग्यासाठी ज्यालाही पाळी वगैरे याचा त्रास होत असेल मोनोप्लास्ट असेल तर त्यांनी पहिल्यांदा डॉक्टरकडे जा. मला बोलवलं म्हणजे त्या असं आपल्यापासून त्या वेगळ्या आहेत असं काहीच नाही. आणि राजकारणामध्ये आहेत त्या नगरसेविका आहेत म्हणून दुसरं कोणी त्यांच्या जागी येऊ शकत नाही असंही नाही. तुम्हालाही त्यांनी आमंत्रण दिलंय की तुम्ही नगरसेविका होऊ शकता. प्रयत्न करा. ज्याला नगरसेविका व्हायची इच्छा आहे त्या उभं राहू शकतात. एवढं बरोबरीची संधी समिता कांबळे मॅडम आहेत त्यांचं परत एकदा टाळ्याने स्वागत करा शकतात. थोडं हिंदीमध्ये आजकाल हिंदी सगळ्यांना कळतं त्याच्यामुळे स्त्री काय आहे आणि ती काय करू शकते याच्यामध्ये थोडंसं तेवढंच आहे. बिजली चमकती है तो आकाश बदल देती है. बिजली चमकती है तो आकाश बदल देती है. आंधी उठती है तो दिन को रात कर देती है. आंधी उठती है तो दिन को रात कर देती है. एक नारी गरजती है तो इतिहास बदल देती है. एक नारी जब गरजती है तब इतिहास बदल देती है. और इतिहास बदलने वाली नारियों की भारत देश में कभी भी कमी नहीं है. हर मोड़ पे हर गली में एक नारी जरूर मिलेगी जो हर नारी का प्रतिनिधित्व करती है. इस बात से आप सबका आभार मानती हूँ और इस प्रोग्राम को शुरू करती हूँ. थैंक यू. हाँ तुम्ही आलेल्या मध्ये मी राहते इथे हे देते हे बाबू हे देते खेळणी देऊ मला पण हे बाबू इकडे
हे काढणं ते खूप महत्वाचं. हा मी का म्हणते तुम्हाला सांगते त्याचं. हो ना. करून टाका. मी काय त्याला व्हिडिओ बंद पण नारी ओपनच होत नाही ना, त्याच्यामुळे त्याचं काही ज्या त्यामध्ये ज्या थांबते हळदी कुंकू लावते. ही म्हणजे चारची गाडी भेटली पाहिजे. ओके, चारची गाडी तिला ना वाका वाका अगं तू येते मी घेते तू कर. हो ताई उकाणा घ्यायला सांगा. करून द्या. तर माझा हा आजचा हळदी कुंकवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझ्या मैत्रिणींनी केलेली मजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.